सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण निंबोरावासी यांच्या मुलाखती घेत आहोत. तर आज आपल्यासोबत निंबोरा या गावातील जे धामंत्री या गावाजवळ आहे आणि या गावातील प्रतिष्ठित नागरिक दिगडे साहेब आहेत. तर त्यांना त्यांच्या जीवनप्रवासात समर्थ लहानूजी बाबांचे आलेले अनुभव ते आपल्या लहानूजी अनुभव या चॅनलवरती सांगणार आहेत. दाजी जयगुरु. 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 जय लहानूजी बाबा. जय लहानू. सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव दीपक दिगडे आहे मूळचे राहणारे मूळचे मुक्काम पोस्ट निंबोरा देलवाडी तालुका तिवसा जिल्हा अमरावती. दादा तुमचं सांगा ना. मारुतराव दिगडे तुम्ही निंबोरा देलवाडी. दोघं तुम्ही भाऊ भाऊ. हा चुलत भाऊ आम्ही. आणि समर्थ लहानूजी बाबांच्या सेवेत आहात. हा. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव सांगा. तुम्हाला हा भक्ती मार्ग कसा लागला बा? भक्ती मार्ग असा लागला का बालपणातच आम्ही बाल अवस्थेत असताना 7 वर्षाच्या 8-9 वर्षाचे असताना आम्ही बाबाकडे जात होतो आणि तिथं आमच्या ज्या आजी म्हाताऱ्या वगैरे आजोबा वगैरे तिथं महाराजाकडे स्वयंपाक वगैरे नेत होते. पण त्यांचंही जीवन चारित्र्य असं होतं की साधं सोपं होतं आणि असं प्रसाद म्हणून ते कुणाला एक लाठी मारणे किंवा काही असं अनुभवातून ते सांगत म्हणजे प्रसाद म्हणून देत होते. आणि त्यांनी जे केलेल्या उद्भवातून म्हणजे तोंडातून जे काढलेल्या वाणी आहे निघाच्या त्या माणसाला कोण्या ना कोण्या दिवशी त्या याच्यातून कळत म्हणजे अनुभव येत होता. प्रत्यय यायचा असा तो एक अनुभव होता. आणि त्या रूपानंच बाबाचं त्यावेळेस वास्तव्य वगैरे तिथं काही असं मोठंसं जास्तीचं नव्हतं. बिल्डिंगा नव्हत्या काही नव्हतं. साधी एक झोपडी 2 पाखाडी कौलाची झोपडी होती आणि एक वास्तव्य असं म्हणजे असं बाहेर निघाल्यानंतर झोपडीच्या बाहेर निघाल्यानंतर एक झाड होतं. झाडाखाली ते आपले बसून लोक जे त्यांचे गुरुबंधू म्हणजे काय गुरुबंधू नाही म्हणत त्याला आपण काय म्हणतो त्याला भक्त लोक त्यांचे दर्शनं घेऊन आपलं गावी म्हणजे खेड्यापाड्यात सोडून निघून सुटत होत्या. हो असं. आणि तुमच्या कुटुंबामध्ये एखादा असा प्रसंग घडलाय का बाबाजींनी याच्यातून बा आम्हाला सावरलं बा अशा आमच्या आई वगैरे सांगत होत्या? असं आम्ही आमच्या आत्म्यातच असं समजतो का आमचं हे लहानूजी बाबाच्याच सानिध्यातून हे एवढं मोठं आपल्याला बाबाजीचा आशीर्वाद मिळू. बाबाजीचाच कृपा प्रसाद आपल्या गावावर आहे, आपल्या कुटुंबावर आहे. म्हणून आम्ही त्यांच्या सप्त्यात किंवा कोणतेही कार्यामध्ये सहभाग होऊन आम्ही त्यांचं कार्य आम्ही पार पाडतो. आणि तसंच आता आम्ही 1-2 वर्ष झाले आम्ही त्यांच्या जे तिथे जे जेवणाची जी व्यवस्था आहे तर ती आम्ही लोकवर्गणी म्हणजे गावातील वर्गणी धान्य वर्गणी गोळा करून पैसे स्वरूपात मिळालेली हे आम्ही सर्व देणगी आम्ही आमचे सहभागी मित्रपरिवार आम्ही सर्वजण तिथं ते गोळा आम्ही स्वखर्चानं आम्ही पोहोचून देतो त्यांना. म्हणजे कार्टिंग सुद्धा तुम्ही घेता? हो. नाही तुमच्याच गावातून? हो ट्रॅक्टर आमच्या. हो असं. आणि गुरुदेव सेवा मंडळाला जोडलेले लोक दादा तुम्ही थोडक्यात सांगा तुम्हाला घडलेला एखादा प्रसंग आठवते का बाबाजीचा? आता आम्ही दर्शनाचं सांगा. नाही आता लहान नव्हतो प्रसंग म्हणजे बाजारलाच जात होते. बाजारला पहिले आम्ही जाऊ नये. आता श्रद्धा त्याच्याली आता भक्त मार्गाने मागे भजन. बाबाजी अजूनही आहे ना? बाबाजी कुठे गेले? नाही भजन गिजनाचा आम्हाला आनंद आहे तिथं म्हणजे भजन घ्या म्हणून. अजून असं भजन वगैरे करत असता का? मंडळ आहे ना. भजन केलं आहे का तुम्ही? श्रावण महिन्यात आमचं एक भजन मंडळ एक सेवा देता तुम्ही? भजन मंडळ झालं तिथं झालं. मध्यंतरी आपण भजन सेवेसाठी आवाहन केले होते का नाही? पारायणाला आम्ही सहभागी हो काय? आणि तिथे जे सेवेची गरज असते त्या काळात सुद्धा तुम्ही महिला आणि पुरुष पुन्हा वाहन घेऊन नाही केले आम्ही. म्हणजे तीच तर सेवा आवश्यक. मला खूप मला आवड फक्त वाहण्या करायची आणि पत्राला सावळायची. असं काय? मला ते फार महत्वाची सेवा आहे दादा. ती तुम्ही जे करता की नाही मला आवड आहे वाहन करायची आणि पत्राळ्या सावळायची जमा करून पद्धतशीर झाड करणं याची खूप नितांत गरज आहे. मध्यंतरी आपला सेवाधारी प्रकल्प सुद्धा उभारणार आहे तिथे. बरोबर. आता एक फ्युचर मधला प्लॅनच आहे तो संस्थांचा श्री संत लहानूजी महाराज संस्थांचा की बा आळीपाळीनं 7-7 जणांचे 5-5 जणांचे ग्रुप तयार करू
सेवेकरी नेमाचे हा, शेगावच्या धरती बरोबर आहे ना. असा एक प्लॅन सुद्धा आहे. आणि तुमच्या गावामध्ये माझी इच्छा अशी होते ना आमचे सेवेकऱ्याचे आमचे आयडेंटिटी कार्ड वगैरे हे माझी एकच इच्छा असते हो का बा कोणी उपाशी राहिला नाही पाहिजे. बरोबर आहे. ह्या धोरणाने मी सगळं पंक्ता फिरतो हो पूर्ण. लक्ष ठेवता कुठं हो काय लक्ष कमी आहे काय म्हणजे पोळी आहे का भाजी आहे का काय नाही आहे काय नाही. मी आवाज दुरून आवाजही द्यायचा. हो भाजी बकेट आणा पोळ्या आणा त्याच्यावर लक्ष हो असतं. त्याच्यावर लक्ष. म्हणजे संपूर्ण निंबोरावासी आता मी बऱ्याचशा मुलाखती तुमच्या गावातल्या आज घेतल्या आहे. लहानोजी स्वानुभव या चॅनलचा उद्देशच हा आहे त्या पोरं की ज्येष्ठ लोकांच्या नजरेमधून ज्यांनी पाहिलेलं आहे लहानोजी बाबांना त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत युवा वर्ग हा लहानोजी बाबांच्या अध्यात्माच्या मार्गात लागला पाहिजे. बा लहानोजी बाबाचं सामर्थ्य त्यांना कळलं पाहिजे. हा एकमेव उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली. तर तुमच्या गावामध्ये मी असं पाहिलं की 2 तरुण युवक जे तुमच्या जे श्री संत लहानोजी महाराज संस्थान यांचं जे सेवा कार्य आहे अन्नदान सेवा म्हणजे धान्य वर्गणी गोळा करणे या पिरियडमध्ये कास्तकारांचं धान्य निघालं. स्वर्गीय भगवंतराव पावडे यांच्या काळापासून त्यांनी सुरू केलेला हा एक पायंडा आहे. बरोबर आहे. तर त्या काळापासून तुमच्या गावातून उत्स्फूर्तपणे सहभाग मिळतो. आता अलीकडे तर त्याच्याही पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात तुमचा सहभाग. त्याच्या आधी आम्ही 5-2 लोक आम्ही तिथं आमच्या त्याच्याप्रमाणे आम्ही पोहोचून गेलो. आता आम्ही पूर्ण तर खूप मला आदर आहे खूप. बरोबर आहे. कारण का त्या काळामध्ये फार बहु कष्ट केले. मी बहु कष्ट तिथे येणं जाणं सगळं म्हणजे असे मला वाटते का असे अध्यक्ष पाहिजे. हो कोणी देवस्थान भावना आहे स्वयंप्रेरणेने काम करणारे लोक तेव्हा संस्था पुढे येऊ शकते अशी तुमची भावना. स्फूर्ती महत्वाची. मस्त तुमच्या गावाचा विशेष उल्लेख असा करू शकतो मी. आणि मी ऐकलं सुद्धा याआधी की बाबा निंबोरा जे गाव आहे त्या निंबोरा गावामध्ये 2 लहानोजी महाराज मंदिर आहे. ते प्रत्यक्ष आज पाहायला भेटले. याच्या आधी मी चौकातलं मंदिर पाहिलेलं होतं. दिगडे ताईची त्या मंदिरामध्ये बसून मुलाखत सुद्धा घेतलेली आहे. तर या गोष्टीला झाले जवळपास 1.5 वर्ष झालं असं. तेव्हापासून बाबाजीनं अजून काही आपल्या तुमच्या गावात यायला परवानगी दिली नसावी. बाबाजीच्याच मर्जीने. बरोबर आहे. संजू दादा निगोड मला वारंवार म्हणायचे टाकरखेड्याला भेटले की या सर आमच्या गावामध्ये या. पण मी त्यांना कोणालाही सांगत असतो दादा मी का बाबाजीनं जेव्हा पाठवण तेव्हा येईन बा. बरोबर. तोपर्यंत माझं येणं होणार शक्य होणार नाही. जेव्हा बाबाजीनं पाय वळवले तुमच्या गावाकडून त्यावेळेस मी तुम्हाला शब्द देत नाही. कारण का आपला शब्द फिका ठरते ना. मग बाबाजीची जेव्हा मर्जी राहते तेव्हा जमते हे काम. तर आज तो योग होता. आणि तुमच्या गावातलं वैशिष्ट्य आणखी सांगण्याचं कार्य काम असं की उत्स्फूर्तपणे सहभाग आहे. आणि लहानोजी महाराज म्हणलं का कोणीच नाही म्हणत. बरोबर आहे ना. हे पाहिलं अचानक कितीतरी मुलाखती झाल्या बरोबर तुमच्या गावामध्ये. हा एक प्रत्यय मी घेतला की खरोखर या गावावरती बाबाजींचीच कृपा आहे. मला एक अनुभव आला. सांगा. बाजार तर आता 2 वर्षापासून आता हे कुटाराच्या इथून गोशाळेला तर हे उत्पन्न मागच्या वर्षी चांगलं झालं आणि यावर्षी चांगलं मलाच झालं तर लोकांना झालं. बाबाजीचं आचरण कसं होतं दादा पहा. हे याला प्रत्यय सांगतो. हे का बरं असं होते तर बाबाजीचं आचरण असं होतं म्हणते त्या काळामध्ये. ज्येष्ठ लोक सांगतात म्हणून म्हणतो की कोणाची जे एखादी आपल्याला शिदोरी आली तर ते फुकट नाही खायचं बा. कोणाचं काम करायचं त्या बदल्यात काहीतरी मोबदला त्याला मोबदला द्यायचा. आणि तेव्हाच मग आपण हे त्याचं स्वीकारायचं वगैरे जे. तर तुम्ही जे देता की नाही बाबाजी असे कसे स्वीकार नाही. तुम्हाला काही नाही काहीतरी मोबदला द्या. जसं आता अलीकडेच एक रंगरावजी वाणे होते टाकरखेड्याचे. तुळापुरी महाराजाचा मठाचा उल्लेख आहे लहानोजी मध्ये. त्या दिवशी एका वाणे कुटुंबातल्या सदस्यांनी सांगितलं की माझी आई मला सांगत होती का दादा पाय हे जे शिकाळे आहे का नाही कांद्याचे हे बाबाजीने विणून दिलेले. हे चराड बाबाजीने विणून दिलेले. कायच्या मोबदल्यात अधामधात बाबाजी त्यांच्याकडलं अन्न सेवन करायचे. बेसन भाजी काहीचे सेवन करायचे. त्याच्या मोबदल्यात त्यांनी म्हणजे बाबाजी अंगावर काहीच नव्हते ठेवत. ऋण मुक्त राहायचे बाबाजी. कधी प्रसंगी त्यांनी कितीतरी उपवास भोगले आहे. लोक उपवास भोगतात. अन्न त्याग करतात. आपल्यासारखे संसारी माणसासारखे काही 2 कुशा भरून जेवतात नाही. पान तुम्ही कोणतेही संत. तर दादा तुम्ही जे काही श्री संत लहानोजी बाबांचे तुमच्या जीवन प्रवासातले अनुभव सांगितले. तुम्हाला बाबाजीचा ध्यास कसा लागला याबद्दल सांगितलं.
तर आज जे काही तुम्ही धान्य वर्गणी श्री संत लहानोजी महाराज टाकरखेडा याकरता देता, तर त्याकरता बावाजीच्या संस्थांच्या वतीनं, इतर सदस्यांच्या वतीनं मी खरोखर तुमचे अक्षरशः कौतुक करतो आणि आभार मानतो. जय गुरु. जय लहानोजी. जय लहानोजी महाराज की जय.